टोल नाक्याचा प्रश्न नाही आहे तो. नॅशनल हायवेने जे कामं केली आहे त्याच्यात काही कामं अपूर्ण राहिलेली आहे, त्याच्या बाबतीतचा प्रश्न होता तो. मागे कलेक्टर साहेबांकडे 2 वेळा यासंबंधी बैठक झाली. स्वतः कलेक्टर साहेब आदरणीय पक्षताई प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्याच्यात एकही विषय त्यांनी सोडवला नाही. त्याच्यामुळे टोल घेता कसला हवा. फक्त त्यांचा रस्ता तयार झाला आणि तेवढ्या रस्त्यावरनं गाड्या जाताना टोल घ्यायला सुरुवात करून टाकली आहे. बाकीच्या त्या रोडमुळे ज्या समस्या तयार झाल्या आहे सोडवणे त्यांनी अपेक्षित आहे. पण सांगितलं जर त्यांनी तर नाही सोडवलं तर मग टोल आम्ही टोल बंद करतो. तुम्ही चर्चेत आणलं ना त्याच्याबद्दल धन्यवाद. माझ्या काही कानावर नाही, पण तसं असलं तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल. तो प्रश्न वेगळा आहे. राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करत आहे. आदरणीय मुख्यमंत्री गृहमंत्री पण आहेत, स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. योग्य ती कारवाई होते त्याच्यावर. पोलिसांचा विषय नव्हता तो. RTOची एक ट्रॅफिकची विंग आहे त्यांच्या बाबतीतचा विषय होता तो, की हायवेवर जी ट्रॅफिकची मुवमेंट आहे ती हायवेचा एक ट्रॅफिक विभाग सेपरेट असतो, त्यांच्या बाबतीतला विषय होता तो. एक बल्करच्या ज्या सर्व्हिस रोडला बल्कर उभे राहतात त्यांच्या बाबतीत तुम्ही कंप्लेंट केलेली होती. एका बाजूला ते बल्कर उभे दिसतात आणि दुसऱ्या बाजूला त्या विभागाची लोक नॉर्मल सिव्हिल पब्लिकची वाहनं थांबवून त्यांच्याकडनं नियमानुसार काहीतरी कारवाई करत बसतात. त्याच्या जी तक्रार करतात त्याच्यावर लक्ष देतात, दुसऱ्या बाबीकडे लक्ष देतात, त्या बाबतीतचा विषय होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असलेली वीज बिलं वितरित करण्यात आली. तो उरलेला स्टॉक होता तो, काही स्टेशनरी बाकी होती ती वितरित झाली. त्याच्यातही त्यांनी उत्तर दिलं आहे की ते आता पुढे काही येणार नाही. तसं पहिली बैठक कलेक्टर ऑफिसला घेतली ना तुम्ही? ही दुसरी बैठक आहे माझी. दिशाची पहिली बैठक आहे. पण मी जर नॉर्मल आमदार म्हणून जे करतो तेच इथे पण केलं आहे.